बंधनामुळे TETचे परीक्षार्थी वाढले. 5.25 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरवले. गतवर्षीपेक्षा लाखहून अधिक वाढले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांसह सेवेत कार्यरत राहू इच्छिणाऱ्यांना TET परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे. यामुळे TET परीक्षा देणाऱ्यांच्या संख्या वाढली आहे. TETसाठी यावर्षी 4,75,000 उमेदवारांची नोंदणी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत TETसाठी सुमारे 1,17,000 नोंदणीत वाढ झाली आहे. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 1ली ते 8वी इयत्तांच्या शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना TET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 23 नोव्हेंबरला TET परीक्षा राज्यभरात होत आहे. 1ली ते 5वी या इयत्तांसाठीचा पेपर 1 सकाळी तर 6वी ते 8वी या इयत्तांसाठीचा पेपर 2 दुपारी होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे काही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचण आल्याने परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. गेल्या वर्षी या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक, फेस रिकग्निशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित CCTV कॅमेरे अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. नक्कीच सर्व परीक्षार्थी या परीक्षेत पास व्हावे यासाठी आम्ही शुभचिंततो. धन्यवाद.